महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं रोटरी क्लब येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर संपन्न। नाशिक शहरातील गंजमाळ येथील रोटरी क्लब येथे बहुजन समाज पार्टी पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे, प्रभारी रामचंद्र जाधव, किरण आल्हाट, राज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले व मार्गदर्शन केलं। या शिबिरासाठी उत्तर महाराष्ट्र विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। नंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। या शिबिरामुळे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे तसेच जिल्हा अध्यक्ष अरुण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात बहुजन समाज पक्षाला या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच चांगले दिवस येतील असे प्रतिपादन आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी दिले। या प्रसंगी आयोजक नाशिक जिल्हा अध्यक्ष अरुण काळे, सुनील पवार, सुरेश कांबळे, सुनील ओहळ, सिद्धार्थ भैया पारेराव, बाळासाहेब ब्राह्मणे, नारायण अडकमोल, रमेश निकम, लालचंद्र शिरसाट, पौलस आहिरे, रामदास जाधव, रवींद्र पाटील, दीपक आवटे, मच्छिंद्र आहिरे, माधवनाथ भजन, अनिल मोरे, किशोर जाधव, भरत सुर्वे, राजाराम मोरे, मनोज पगारे, देविदास तेजाळे, सचिन चक्रनारायण, आदित्य अरुण काळे, किसन सूर्यवंशी आदी जण तसेच बहुजन समाज पार्टी नाशिक व शहर जिल्हा युनिटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या जन्मदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपण साहेबांचा एक उचित सत्कार आणि केक देखील आपल्याकडे कापणार आहोत। प्रभारी सन्माननीय रामचंद्र जाधव साहेब त्यांचे देखील आपण अलर्ट साहेब यांचे देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मान्यवर कांशीरामजींचा, ओके ओके त्याचप्रमाणे सन्मान पवार यांच्या सत्कार या ठिकाणी आपले किशोर जाधव, त्याचप्रमाणे आपले सुरेशजी कांबळे, त्याचप्रमाणे अनेक इकडे बघा। बहुजन समाज पार्टीचा
हो झालं झालं एक मिनिट खाली घ्या फोटो घेऊ द्या मला पेपरला ओके त्याच्यानंतर आपण फार मोठ्या ताकदीने राष्ट्रीय पक्षापर्यंत पोहोचलो. आज आपला राष्ट्रीय पक्ष बनला. संघटन जर आपण केलं नाही आणि आपण पद घेतलं आणि पद घेऊन आपण जर काम केलं नाही तर मित्रांनो आंबेडकर चळवळीचा घात करण्याचं फार मोठं पाप आपल्या कपाळावरती लागलं. अनेक वेळी आंबेडकर चळवळीत काम न केलेलं परवडलं, पण काम करून पद घेऊन काम न करणं हा चळवळीचा सगळ्यात मोठा घात आहे. ज्या लोकांना चळवळ कळाली आहे तेच लोक येतात, तेच पदाधिकारी बनतात. ते पदाधिकारी याच्यासाठी बनतात की आपण त्यांना पदाधिकारी यासाठी बनवतो की त्यांना चळवळ कळालेली आहे. पण चळवळ कळालेल्या पदाधिकाऱ्यांना जर चळवळ लोकांपर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्याचं काम जर त्यांनी केलं नाही तर मग ते पदाधिकारी कशासाठी बनले हा आपल्या पुढे प्रश्न होता. पदाची प्रतिष्ठा, पदाचे अधिकार, पदाचा सन्मान हे आपण सगळं लोकांना भेटतं. पदाच्या जबाबदाऱ्या लोकांना कळत नाही आणि पदाच्या जबाबदाऱ्या नाही कळाल्या तर संघटन मित्रांनो होणार नाही. आणि संघटन होणं हे फार गरजेचं आहे. आता छत्रपती शाहू महाराजांबद्दल चव्हाण साहेबांनी सांगितलं मानगाव परिषद. ही मानगाव परिषद ही अत्यंत ऐतिहासिक परिषद आहे, अत्यंत महत्वाची परिषद आहे. आणि या मानगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. तशी त्याच्या अगोदर साऊथ ब्युरो कमिशन पासून झाली. आणि बाबासाहेब आंबेडकर या मानगाव परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी प्रास्ताविक भाषण केलं त्या प्रास्ताविक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला म्हणाले की सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे. काय म्हणाले? सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे. आणि सत्यमेव जयते जर तुम्हाला व्हायचं असेल, सत्याचा जर विजय व्हायचा असेल तर तुम्हाला तुमची चळवळ कायम ठेवली. हा बाबासाहेबांचा त्यावेळी त्या भाषणातलं एक वाक्य. नाशिक, पुणा, धुळे, मालेगाव आणि जळगाव येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकी संदर्भात साहेबांनी आदेश केला होता आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी संघटन बैठकीच्या संदर्भात माननीय राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आपले ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं प्रथमतः आपण सर्व टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. रामचंद्र जाधव साहेब त्यांचे देखील आपण काय सन्माननीय डोंगरे साहेबांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्यांचा इथे सत्कार आणि केक देखील आपण या ठिकाणी कापणार आहोत. सर्वांना मला वाटलं की आज सगळे जिल्ह्याचे आणि विधानसभेचे पदाधिकारी येतील, त्यांना राज्यात आणि देशामध्ये काय परिस्थिती निर्माण तयार होते त्या संदर्भात सगळं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल असं सर मला वाटलं होतं. परंतु आज जिल्ह्याचे प्रमुख आणि विधानसभेचे काही प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत. यामध्ये आपले मालेगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पवार, कांदे झोनच्या वतीने, पुन्हा झोनच्या वतीने राजाओं के राजा छत्रपति शाहूजी महाराज इनके जन्मदिन के उपलक्ष्य में उपस्थित महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे साहब और दूसरे सम्मानित साथी हमारे महाराष्ट्र के प्रभारी
रामचंद्रजी जाधव साहब, हमारे भगिनींनो, या ठिकाणी 2 कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. योगायोगाने का होईना महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचं काम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात चालवलेलं आहे, त्यांचा देखील जन्मदिवस छत्रपती शाहूजी महाराजांच्या दिवशी झालेला आहे. आमचे जुने सहकारी फुलंजी आयरे यांचा देखील वाढदिवस आहे. तेव्हा नाशिक जिल्ह्याच्या वतीने साहेबांचा सन्मान केक कापून करण्यात आला. तर मलाही असं वाटतं की महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून धुळेकरांना विनंती करतो की त्यांनी धुळ्याचे सर्व पदाधिकारी म्हणून साहेबांना आपलं प्रेझेंट द्यायचं. गेलं झालं काय सांग. आज नासिक के इस रोटरी क्लब के हॉल में परम आदरणीय बहन जी के प्रमुख मार्गदर्शन में एवं सम्माननीय आकाश आनंद साहब इनके प्रमुख नेतृत्व में, इसके साथ साथ महाराष्ट्र प्रदेश के मुख्य सेक्टर प्रभारी इंजीनियर रामजी गौतम साहब, जो कि आज खासदार भी हैं, आपकी हमारी आवाज़ उठाने वाले हैं राज्यसभा के अंदर, उनके नेतृत्व में आज यहाँ पर 6 जिलों का और 12 लोकसभा का और इस खानदेश और पुणे जोन का संगठन की समीक्षा एवं मार्गदर्शन शिविर हुआ. इसमें सभी 6 जिलों के लोग यहाँ पर उपस्थित हुए, सभी पदाधिकारी आए, जिले के पदाधिकारी, विधानसभा के पदाधिकारी आए. पूरे 3 घंटे हम लोगों ने उनको संगठन की महत्ता समझा के बताई, संगठन का क्या महत्व है. संगठन बनाकर, बूथ और सेक्टर बनाकर उत्तर प्रदेश के धरती के ऊपर जिस तरीके से परिवर्तन हुआ, बाबा साहब का शासन वहाँ पे हम लोगों ने बनाया, बुद्ध का शासन वहाँ पर लाया, उसी धरती के ऊपर, उसी तर्ज पर महाराष्ट्र के अंदर भी यदि हम लोग अपना संगठन ईमानदारी से बना लेते हैं तो महाराष्ट्र के अंदर भी 2029 के अंदर हम बहुजन समाज पार्टी की अपनी खुद की सरकार बना सकते हैं. और जब सरकार बनती है तब हमारे कोई प्रॉब्लम्स नहीं रहते, तब हमें किसी को मांगने की गरज नहीं पड़ती, कोई मोर्चा आंदोलन करने की गरज नहीं पड़ती, खुद का अधिकार हम खुद छीन कर ले सकते हैं. और इसलिए सभी पदाधिकारी साथियों ने, जो मेरे साथ आज यहाँ पर भी है, महाराष्ट्र के प्रभारी सम्माननीय डॉक्टर रामचंद्र जाधव जी, इस जोन के इंचार्ज सम्माननीय किरण आल्लाट जी, सम्माननीय हमारे चौहान जी, जिला के अध्यक्ष सम्माननीय काड़े जी, विदर्भा से हमारे साथ चलकर आए हुए हैं हमारे जोन के इंचार्ज सम्माननीय इंजीनियर दादाराव जी भुईके साहब, इन सभी लोगों ने आज ये कमिटमेंट किया कि आने वाले 1 महीने के अंदर हमारे कम से कम 50-50 बूथ एक विधानसभा के अंदर 5-5 सेक्टर ये बनकर तैयार होंगे और अपना संगठन आने वाले 5 से 6 महीने में हम पूरा करके हम इस महाराष्ट्र के अंदर भी फुले बाबा शाहू के विचारों की सरकार लाना चाहते हैं. यही उद्देश्य आज के इस कार्यक्रम का था. ओके.